आजची रेसिपी फक्त रेसिपी नाही, ही एक प्रेमळ फरमाईश आहे भावाची, जी दरवर्षी आठवणीने प्रेमाने केलीच जाते. आणि ही रेसिपी आहे रवा मावा केक, जो बाहेरच्या कुठल्याही केकपेक्षा अप्रतिम चवीचा घरगुती वस्तूंनी आणि झटपट होतो. फार तामझाम नाही, पटकन होणारा असा हा रवा मावा केक. आणि त्यासाठी सगळे घरगुती इन्ग्रेडियंट, फार काही मेजरमेंट वगैरे असं भारी भारी गोष्टी घेण्याची गरज नाही. एक 1/2 किलोच्या आसपास भरेल इतका पेला घ्यायचा आहे आणि त्याने सगळे मेजरमेंट घ्यायचे आहेत. जर केकचं प्रमाण आपल्याला जास्त हवं असेल तर थोडा मोठ्या आकाराचा पेला घ्यायला हवा. आता ह्याच पेल्याने मी मैदा, रवा आणि तेल, दही हे सगळं मोजलेलं आहे. प्रमाण काय हवं आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे, तर नक्की फॉलो करा. आणि त्यासोबतच हा आहे मावा, जो तुम्ही घरी अगदी आरामात करू शकता दूध आणि मिल्क पावडरने. आधीच्या एका रेसिपीमध्ये याची रेसिपी शेअर केलेली आहे. दूध थोडंसं घालायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. एक 15 ते 20 मिनटं याला सेट होऊ द्यायचं आहे, जेणेकरून रवानं व्यवस्थित सोक होतो. रवा सोक होतो आहे तोपर्यंत मला नक्की कमेंट करून कळवा की तुमच्याकडे रक्षाबंधनसाठी अशी कुठली खास फरमाईश असते. बघा, सोक झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे व्हॅनिला एसेन्स, वेलची पावडर आणि दालचिनी पावडर. सगळं पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आपला पॅन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला केक टाकायचा आहे, तो व्यवस्थितपणे ग्रीस करून घ्यायचा. आणि यात महत्त्वाचे शेवटचे इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे खायचा सोडा, बेकिंग पावडर व्यवस्थित मिक्स करा. आणि हा असा सफेद तेवढा छान नाही वाटणार ना, म्हणून यामध्ये किंचितचा फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी चालेल. किंवा दुधामध्ये थोडंसं केसर घालूनसुद्धा माइल्ड असा रंग येतो, तो सुद्धा छान वाटतो. हा जिलेबीचा रंग वापरला आहे, ऑप्शनल आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट आणि तुटी फ्रुटीला थोडासा मैदा लावून घेतला आहे, अर्धं बॅटर टाकलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती ड्रायफ्रूट आणि तुटी फ्रुटी टाकायची, पुन्हा उरलेलं बॅटर आणि पुन्हा हीच प्रोसेस. आणि मग काय, झटपट याला डॅब करून घ्यायचं. आणि 180 डिग्रीला प्री हीट केलेल्या अवनमध्ये हा 30 ते 35 मिनटामध्ये अगदी छानपैकी बेक होतो. झक्कास असा घरगुती झटपट होणारा आणि आपल्या भावाच्या फरमाईशसाठी दरवर्षी न चुकता केला जाणारा हा असा अप्रतिम चवीचा, प्रेमाने भरलेला, सॉफ्ट स्पॉन्जी असा रवा मावा केक. काय कसा वाटतं? मस्त आहे ना. सणासाठी, भावासाठी आपण गोडधोड नेहमीच करतो, पण यावर्षी ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कळवा की तुमचा हा रवा मावा केक कसा झाला आहे. पुन्हा व्हिडिओ पुढच्या रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.